छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांचे शासनाने अनुकरण करावे, जनतेला सुखी ठेवण्याची जबाबदारी शासनाने पार पाडावी. शेतकरी नेते मोतीराम पाटील. दिव्य भारत. BSM न्यूज निफाड. प्रतिनिधी भगवान बोराडे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांचे शासनाने अनुकरण करावे, जनतेला सुखी ठेवण्याची जबाबदारी शासनाने पार पाडावी. शेतकरी नेते मोतीराम पाटील यांनी प्रोफेसर डॉक्टर भागवत शंकर महाले यांच्या वास्तुशांती व गृहप्रवेश सोहळ्यात प्रतिपादन केले. ते म्हणाले की समाजातील प्रत्येक घटक सुखी, समाधानी आणि सुरक्षित राहावा यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. राज्यकर्त्यांनी जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शेतकरी नेते मोतीराम पाटील यांनी केले. समारोपाच्या वेळी उपस्थितांनी डॉक्टर महाले यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे कार्य अधिक व्यापक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. वास्तुशांती आणि गृहप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या मान्यवरांमुळे कार्यक्रमाला सामाजिक ऐक्य आणि प्रेरणादायी विचारांची विशेष किनार लाभली. दिव्य भारत. BSM न्यूज निफाड. प्रतिनिधी भगवान बोराडे. ते प्रोफेसर डॉक्टर भागवत शंकर महाले यांच्या वास्तुशांती व गृहप्रवेश सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करत होते. अत्यंत उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरणात हा सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी नेते, शिक्षक, नातेवाईक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोतीराम पाटील पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी करताना शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताला सर्वोच्च स्थान दिले. न्याय, पारदर्शकता आणि लोकाभिमुख प्रशासन हे त्यांच्या राज्यकारभाराचे प्रमुख वैशिष्ट्य होते. आजच्या शासन व्यवस्थेनेही त्याच विचारांचे अनुकरण करून समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे गरजेचे आहे. शासनाने केवळ विकासाच्या घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून जनतेचा विश्वास संपादन करावा, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील विविध समस्यांकडे लक्ष वेधले. शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव, सिंचन सुविधा, वीजपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत गरजांसाठी अजूनही संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने ग्रामीण विकासाला अधिक प्राधान्य देऊन शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रोफेसर डॉक्टर भागवत शंकर महाले यांच्या कार्याचा गौरव करताना मोतीराम पाटील म्हणाले की शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि समाजहिताची भावना जपणारे व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर महाले यांचा समाजात आदर आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य करताना अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून सामाजिक क्षेत्रातही सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या नवीन वास्तूमध्ये सदैव आनंद, समाधान आणि प्रगती नांदो, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून डॉक्टर महाले यांच्या कार्याचा गौरव केला. शेतकरी नेते भगवान बोराडे यांनी ग्रामीण भागातील सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील सर्व घटकांनी परस्पर सहकार्य आणि एकोप्याची भावना जपली पाहिजे, असे ते म्हणाले. याप्रसंगी पारंपरिक धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरणात वास्तुशांती व गृहप्रवेश सोहळा संपन्न झाला. उपस्थित नागरिकांनी नव्या वास्तूला भेट देत डॉक्टर महाले कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमात शेतकरी नेते मोतीराम पाटील, शेतकरी नेते भगवान बोराडे, शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन जाधव, प्राचार्य डॉक्टर कल्पना अहिरे, डॉक्टर गायकवाड, डॉक्टर चिंतामण निगळे, डॉक्टर भागवत महाले, भारत पगार, शंकर महाले, बापू देशमुख, भागवत महाले, विठ्ठल महाले, वसंत महाले, जयराम महाजन, पांडुरंग दळवी, यशोदाबाई महाले, वैशाली महाले, हेमराज गायकवाड आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. मी मोतीनाना पाटील, उगाव, तालुका निफाड, आणि एक शेतकरी, आणि आता रिटायर्ड झालो शेतीमध्ये. या इकडे आणि शेतीमधून रिटायर्ड झालो आणि हे शेतकरी संघटनेचं काम बोराडे साहेबांबरोबर करतो. आमच्या न्यूज म्हणजे आपले जे बातम्या आहे ह्या महाले साहेबांनी खूपच भारी दिल्या. आम्ही सांगितलेल्या त्या पार दिल्लीपर्यंत गेल्या, जगभर पसरल्या. आणि म्हणून आम्ही त्यांना, मी तर पाहिलंही नव्हतं, म्हणून त्यांना भेटायला मुद्दाम आलो महाले साहेबांना. आणि जसे तुम्ही, आपण महाराष्ट्रात राहणारे हे सगळी मराठी, प्रत्येक मराठी माणसाची
मी जात म्हणत नाही, नाही, जात सगळे मराठी माणूस. माणूस महाराष्ट्रात राहणारे यांनी प्रत्येकाने तरुण मुलांनी आता छत्रपतींची राजमुद्रा म्हटली पाहिजे, पाठ केली पाहिजे आणि तिचा अर्थ सुद्धा आपल्याला सांगता आला पाहिजे. तर ती छत्रपतींची राजमुद्रा म्हणजे प्रतिभाश्चंद्र रेखे वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनव शिवशैष्य मुद्रा भद्राय राजते. त्याचा अर्थ असा, प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारी, कोणत्या चंद्राप्रमाणे? प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारी, विश्वाने सगळ्या जगाने वंदिलेली शहाजी पुत्र शिवांची ही मुद्रा लोककल्याणासाठी जागत आहे. कशाकरता जागते ती मुद्रा? लोकांच्या कल्याणाकरता, रयतेच्या कल्याणाकरता. आणि तेच सगळं सूत्र आपल्या महाराष्ट्र सरकारने बसवलेलं आहे. त्याचप्रमाणे आधी कल्याण सगळ्या सामान्य माणसांचं, पण आता त्याच्यामध्ये काही महाभाग येतात वेगवेगळे. तर मग अशी ही रयतेची जपणारी राजमुद्रा, रयतेला जपणारी राजमुद्रा छत्रपतींनी किंवा त्यांच्या वडिलांनी ती दिलेली होती त्यांना. आणि त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे, आपल्या सरकारने वागलं पाहिजे, आपले नेते मुख्यमंत्री काय असतील तेवढे मंत्री या सगळ्यांनी त्या राजमुद्रेप्रमाणे वागलं पाहिजे, ही माझी आशा आहे. आणि त्यांनाही विनंती करतो सगळ्यांना, छत्रपतींच्या राजमुद्रेकरता राजमुद्रेप्रमाणे वागा. छत्रपतींनी काय काय केलं? छत्रपतींनी कधीच कर वसूल केला नाही शेतकऱ्यांकडून, उलट त्यांना मदत केली शेतकऱ्यांना. आणि सेनेला असे आदेश दिले त्यांनी, शेतकऱ्याच्या शेतातलं कणीस सुद्धा मोडायचं नाही त्याच्या परवानगीशिवाय. इतकी आदर्श राज्यव्यवस्था होती. आणि ती सगळी राज्यव्यवस्था आमच्या नेत्यांनी, आमच्या चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कार्यान्वित करावी, त्याप्रमाणे वागावं एवढीच आमची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.